ज्याला कुणाला हेल्दी राहायचं आहे, ज्याला कुणाला निरोगी जगायचं आहे, ज्याला कुणाला आनंदी जगायचं आहे, ज्याला कुणाला दीर्घायुष्य हवं आहे, आणि मला वाटतं इथं बसलेल्या प्रत्येकाला या गोष्टी हव्या अशा वाटणार आहेत. ज्याला कुणाला यंग व्हायचं आहे, ब्युटिफुल व्हायचं आहे, दिसायचं आहे, फॉरेव्हर यंग राहायचं आहे वगैरे वगैरे, त्यांनी फास्टिंग करायलाच पाहिजे. फास्टिंग सगळ्यांसाठीच चांगलं आहे, म्हणजे डायबिटीज असो किंवा डायबिटीज नसो, कोणासाठी चांगलं नाहीये किंवा त्याचे काही दुष्परिणाम आहेत का? फास्टिंग कुणासाठी चांगलं नाही, तर लहान मुलांनी पर्टिक्युलरली फास्टिंग नाही करायला पाहिजे. त्यांना 3 to 4 meals, कारण त्यांची ग्रोथ त्यावेळेला होत असते, तर त्यांनी 12 तासापेक्षा जास्त नाही एक्सटेंड केलं पाहिजे. म्हणजे या एका फास्टिंग मधनं माणसामध्ये किती सुंदर वेगळे गुण पण त्याला लक्षात येत असतील. पेशन्स, सेल्फ कंट्रोल, संयम, सगळ्यात संयम आणि डिसिप्लिन. सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा तुमचं फास्टिंग कंप्लीट होतं ना, यू स्टार्ट व्हॅल्यूइंग युअर फूड. आजच्या कालावधीत खूप खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या फूडची व्हॅल्यू करायला लागतं. तुम्हाला फूडबद्दल एक ग्रॅटिट्यूड डेव्हलप होती की बाबा आपल्याला एवढं सहजासहजी त्या गोष्टी मिळत असतात ना, आपण तेवढी व्हॅल्यू नाही करत त्याची. फास्टिंग गिव्ह यू मेनी बेनिफिट्स. डॉक्टर, डायबिटिक पेशंट्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी हा प्रश्न येतोय की फास्टिंगचा किती मोठा वाटा आहे डायबिटीज रिव्हर्सलमध्ये? डायबिटिक रिव्हर्सलमध्ये तर फार मोठा वाटा आहे. इनफॅक्ट माझं तर मिशन आहे की माझं तर म्हणणं आहे की प्रत्येक डायबिटिक पेशंटनी फास्टिंग करूनच डायबिटिक रिव्हर्सलपर्यंत पोहोचला पाहिजे. तो एक इझी वे आहे डायबिटिक रिव्हर्स करण्याचा किंवा तुमचा डायबिटीस चांगल्या पद्धतीनं नियंत्रण ठेवण्याचा. आणि ओव्हरऑल कसं आहे की आज लोकांच्यामध्ये आपण बघतो की बिंज फूडचं क्रेज आहे. कुणाला चहाचं ॲडिक्शन आहे, कुणाला नॉनव्हेजचं आहे, कुणाला सिगरेट, कुणाला दारू, व्हॉटेवर. काही नाही ते लोकांना ॲडिक्शन्स आणि त्याला व्यासंग, काही लोकांना व्यासंग पण आहेत, चांगले पण आहेत आणि खराब पण आहेत. बरोबर आहे. तर लोकांना जसं चहा कॉफीचं ॲडिक्शन आहे ना, तसं मला फास्टिंगचं ॲडिक्शन करण्याची इच्छा आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली जे या फास्टिंग आणि डायबिटिक रिव्हर्सलवर बिलीव्ह करतायत त्याच्यावरती हे करा. आणि जोपर्यंत त्यांचं HbA1c चांगलं कंट्रोलमध्ये येत नाही किंवा जोपर्यंत त्यांचं एक्सपेक्टेड फॅट लॉस होत नाही, इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होत नाही, तोपर्यंत आपण ते कंटिन्यू ठेवायला सांगतो. सो डेफिनेटली डायबिटिक रिव्हर्सलमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतो. फास्टिंग आणि डिटॉक्सला ऑप्शन नाही असं मी म्हणेन. हो, हे केल्याशिवाय मला नाही वाटत की तुमचं इफ यू आर टाईप 2 डायबिटीस आणि तुमचा डायबिटिक रिव्हर्स झाला आहे, कॅलरी रिस्ट्रिक्शनला जर का मी फास्टिंगची जोड दिली तर बेस्ट, सगळ्यात बेस्ट. नमस्कार, मी संपदा हुद्देदार. डिकोडिंग डायबिटीज ही आपल्या इनहाऊस पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या ह्या सिरीजचा हेतू, ह्या पॉडकास्टचा हेतू डायबिटीज पेशंट्सच्या आयुष्यामध्ये गोडवा परत कसा आणता येईल हा आहे. आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतोय. तसंच सध्या आपण डायबिटीज रिव्हर्सल ह्या एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर डॉक्टरांसोबत बोलतोय. यामध्ये वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. मागच्या काही एपिसोड्समध्ये आपण त्यातले काही फॅक्टर्स डिस्कस केले आहेत. तसाच आजचा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे फास्टिंग. फास्टिंग म्हणजे नेमकं काय, किंवा फास्टिंग म्हटलं की आपल्यासमोर साबुदाण्याची खिचडी येते, एकादशी दुप्पट खाशी, असं सगळं चित्र येतं, त्या सगळ्या प्लेट्स येतात. पण खरंच हे डायबिटिक पेशंटसाठी उपयोगाचं आहे का? त्याचे काही परिणाम आहेत का? चांगले परिणाम आहेत का की दुष्परिणाम आहेत? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या एपिसोडमध्ये डॉक्टर भाग्येश कुलकर्णींकडनं घेणार आहोत. डॉक्टर भाग्येश कुलकर्णी हे डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आहेत आणि वेलनेस कोच आहेत. डॉक्टर, खूप खूप स्वागत नव्या एपिसोडमध्ये. फास्टिंगबद्दल जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं, त्यात समजही आहेत, गैरसमजही आहेत, काही गुगल बाबांनी सजेस्ट केलेले फास्टिंग्स पण आहेत. तर मला बेसिक प्रश्नाचं उत्तर द्या, फास्टिंग म्हणजे नेमकं काय? फास्टिंग म्हणजे मी जे आत्ता म्हणजे तुम्हाला मी जे समोर दिसतोय हे फास्टिंग करत असलेलंच एक लाईव्ह एक्झाम्पल आहे असं म्हणू शकतो. आजचा माझा 12वा दिवस आहे फास्टिंगचा, सुपर फास्ट आम्ही ज्याला म्हणतो. आणि मी एकटा करत नाही आता, म्हणजे मला सगळ्यांना दर्शकांना पण सांगू इच्छितोय मी की 14 दिवसाचं हे सुपर फास्ट आहे की ज्याच्यामध्ये आम्ही 36 तास, 48 तास, 72 तास फक्त ज्यूसवरती, आणि 3 दिवसापूर्वी एक दिवस असा होता की ज्याच्यामध्ये आम्ही पूर्ण दिवसभर वेगवेगळ्या पाण्याच्या प्रकारांवर वॉटर फास्टवरती केलं होतं. आणि आता बोलताना तुला म्हणजे जाणवेल की माझी एनर्जी कुठं कमी होते का, मी चक्कर वगैरे पडते का, हे तू बघू शकतेस आणि हे करू शकतेस. सो फक्त हे आत्ताचं आमचं पॉडकास्ट किंवा हे ऐकून लगेच कोणी तसं करायचं नाही. ऑफकोर्स त्याला एक सिस्टीम आहे, त्याला एक प्रोसेस आहे. तो डेफिनेटली फास्टिंग हे प्रत्येकानेच करायला पाहिजे. इट इज नॉट फॉर लोकांचं सगळ्यात मोठा गैरसमज काय आहे की डायबिटिक रिव्हर्सलसाठी, डायबिटिक पेशंटसाठी किंवा माझं वजन वाढल्यावरती मला फास्टिंग करायचं आहे. तर माझं सगळ्या दर्शकांना किंवा सगळ्यांना म्हणणं आहे की ज्या व्यक्तीचा BMI 18च्या वर आहे ना, 18च्या वर म्हणजे अंडरवेट, ओव्हरवेट, काय सगळं बाकीचं सगळं हे गेलं, ज्याला कुणाला हेल्दी राहायचं आहे, ज्याला कुणाला निरोगी जगायचं आहे, ज्याला कुणाला आनंदी जगायचं आहे, ज्याला कुणाला दीर्घायुष्य हवं आहे,
आणि मला वाटतं इथं बसलेल्या प्रत्येकाला या गोष्टी हव्या अशा वाटणार आहेत. ज्याला कोणाला यंग व्हायचं आहे, ब्युटिफुल व्हायचं आहे, दिसायचं आहे, फॉर एव्हर यंग राहायचं आहे वगैरे वगैरे, ओके, त्यांनी फास्टिंग करायलाच पाहिजे. फास्टिंग हा आपल्या निसर्गाचा नियम आहे. फास्टिंग हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग आहे. आपलं शरीर किंवा आपल्याला जे मानवी देह आहे हा फास्टिंगसाठीच बनवण्यात आलेला आहे. त्यामुळे फास्टिंग करतोय असं काही वेगळं आहे किंवा फार मोठं सायन्स आहे. सायन्स आत्ता सायन्सला ह्याचं महत्व कळलेलं आहे. ऍक्च्युली ते आता जोडलं गेलंय. हा, म्हणजे जेव्हा आपण $1 मिलियन खर्च करतो ना, म्हणजे सद्गुरूंचा एक हे बघण्यात आला होता व्हिडिओ, तर ते म्हणजे आम्ही तर हे लॉंग टर्म पासून सांगतोय. रामचरितमानसमध्ये तर श्रीरामांना विचारण्यात आलं होतं की एखादा व्यक्ती आजारी पडला किंवा तुम्ही 14 वर्ष 12 वर्ष वनवासात होता, त्यावेळेला तुम्हाला आजार झाला तर तुम्ही काय करायचं, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की लंघनम परम औषधम, आम्ही लंघन करायचो. बरोबर, हो. सो असं काही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तर मला वाटतं की फास्टिंग नवीन नाही आहे. आणि कुठल्याच रिलिजनमध्ये, बाकी रिलिजन्समध्ये किंवा ह्याच्यामध्ये एक वेळ मतमतांतर असू शकतं, करायचं नाही करायचं, ह्या गोष्टी असं तसं, हा मंत्र तो तंत्र. पण फास्टिंग हा असा विषय आहे की सगळ्या रिलिजनमध्ये फास्टिंग हे करायला सांगितलेलं आहे. जेव्हा जेव्हा सीझन चेंज होतात त्या वेळेला तुम्ही फास्टिंग करणं म्हणजे आपल्या दमलेल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला, आपल्या शरीराला विश्रांती देण्यासारखं आहे. जसं दिवसभर काम केल्यानंतर मला झोप आवश्यक आहे, 5 दिवस 6 दिवस काम केल्यानंतर 1 दिवस सुट्टी आवश्यक आहे, वर्षातनं एकदा 6 दिवसाची 8 दिवसाची 10 दिवसाची ट्रिप आवश्यक आहे आपल्याला लागते ना, तशी आपल्या शरीराला सुद्धा ही एक पद्धतीची दिलेली विश्रांती आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण शरीराला विश्रांती देतो, जेव्हा जेव्हा आपण अशा पद्धतीच्या आपल्या डायजेस्ट सिस्टीमला रेस्ट देतो, त्यावेळेला आपल्यातली हिलिंग पॉवर कुठंतरी जागृत होती. आपल्यामध्ये जो एक हिलिंग करणारा एक जो डॉक्टर आपल्या शरीरात बसलेला असतो, वैद्य जो बसलेला असतो, तो ते हिलिंगचं काम करतो. ह्याला सेल्फ हिलिंगची प्रोसेस असं म्हटलं जातं, ऑटोफेजी असं म्हटलं जातं. आणि 2017 जापनीज सायंटिस्टना यासाठी नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आलं की फास्टिंग तुम्ही केलं तर तुमच्या ज्या क्रोमोसोमल लेंथ असते आपली, की जी गुणसूत्रांची, की ज्याच्यामुळे आपल्या लाईफचा हे ठरवला जातो, बरोबर, तर ती कुठंतरी वाढती. आणि हे प्रिन्सिपल इव्हन जापनीज जे प्रिन्सिपल आपल्याला दीर्घायुष्यात सांगितलं तिथं पण हे वापर इकिगाईमध्ये पण ह्याच्याबद्दल भरपूर सांगण्यात आलेलं आहे, मेन्शन. बरोबर, मी एवढंच सांगेन. मला वाटतंय म्हणजे माझ्या प्रश्नाचं आता हा प्रश्न विचारू की नाही मला हे कळत नाहीये की डायबिटीस पेशंटनी फास्टिंग करणं अपेक्षित आहे, कारण डायबिटीस रिव्हर्सल मध्ये हा फार महत्वाचा फॅक्टर आपण गृहीत धरतो. त्यावेळेस मग डायबिटीस पेशंटसाठी किती उपयोगाचं आहे? डायबिटिक पेशंटसाठी तर फार महत्वाचं आहे. म्हणजे इफ यू आर टाईप 2 डायबिटिक पेशंट्स आणि तुमचा डायबिटीस जर का शरीरात वाढलेल्या चरबीमुळं किंवा सततच्या खाण्यामुळं, खाऊन कारण आज जे डायबिटीस 90% होत आहेत हे अकराळ विकराळ खाण्यामुळे झालेले आहेत. आपण सतत खातच राहिलोय. तर आपल्याला आता वेळ आलेली आहे की मला नको 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 म्हणायची. आता पहिलं होय होय असं होतं, आता नाही 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 म्हणायची वेळ आली आहे. आणि त्याचा एक भाग फास्टिंग होऊ शकतो. फक्त हे ग्रॅज्युअली करणं गरजेचं आहे, सिस्टमॅटिकली त्या फास्टिंगमध्ये जाणं गरजेचं आहे. एक फॅड म्हणून किंवा एक काहीतरी काय म्हणतो ना की मला काहीतरी माझं स्टेटस ठेवायचं आहे. लोक काय करतात, कुठल्याही गोष्टीचा ना अतिरेक किंवा अवडंबर करायचा जो अट्टहास आहे किंवा जो प्रयत्न आहे ना, तो टाळला पाहिजे. त्याची एक सिस्टीम आहे. फास्टिंगसाठी पहिल्यांदा तुमच्या बॉडीला ट्यून करणं, तुमच्या शरीरातले जे पहिले टॉक्सिन्स आहेत ते रिम्यूव्ह करणं. म्हणजे जुन्या काळी सुद्धा जे संत महात्मे किंवा जे लोक फास्टिंग करायचे तर त्याच्यामध्ये किंवा त्याला काय बऱ्याच धर्मामध्ये वेगवेगळ्या पर्युषण म्हणतात काय काय ह्याच्यामध्ये, रमजानमध्ये पण त्याच्यामध्ये पण असतं. आपल्या इथे एकादशीमध्येच त्याचं उत्तर दडलेलं आहे. एकाच वेळेला तुम्ही खायचं आहे. बरं, तर आपण दुप्पट खाशी असं करतो. दुप्पट खाशी नाही, तिप्पट खाशी. आपण शरीराला विश्रांती देण्यासाठी तुम्ही जेवढा प्रयत्न करताय, पण ह्याच्यामध्ये डायबिटिक पेशंट्समध्ये मेजर प्रॉब्लेम काय असतो की त्याला क्रेविंग जास्त होत असतं. कारण त्याची बॉडी ॲसिडिक आहे किंवा माझ्या शरीरामध्ये शुगर ज्या ठिकाणी पोचायला पाहिजे तिथं पोचत नाहीये, कारण तो फॅटचा अवरोध आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा मला यम नियम या ह्याचे जे आपल्याला सांगितले जातात, यम नियम धारणा ध्यान, हे प्रिन्सिपल्स आहेत स्पिरिच्युअलिटीकडे जाण्याचे. त्या पद्धतीनं पहिल्यांदा शरीराला तुम्ही सात्विक बनवलं पाहिजे. शरीरात जे काही तुम्ही तामसिक घटक टाकतायत ते थोड्या कालावधीसाठी बंद केले पाहिजे. क्रेविंग्स तुमचे कमी झाले पाहिजेत, सूज कमी झाली पाहिजे. म्हणजे थोडक्यात जी माझी ॲसिडिक आणि इन्फ्लेम्ड बॉडी आहे, जी माझी सुजलेली आणि गरम झालेलं रक्त आहे, त्याला मला कुठेतरी थंड करायला लागेल, त्याला अल्कलिनिटीकडे आणायला लागेल आणि ग्रॅज्युअली तुम्ही फास्टिंगकडे जायचं असतं. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमचा कार्बोहायड्रेटचा इंटेक कमी करून फायबरचा इंटेक वाढवणं, नंतर मग तुम्ही त्याची सवय झाल्यानंतर मग तुम्ही 12 तास फास्टिंगवरती येणं. आता 12 तास म्हणल्यावर पण लोकांना वाटतं अरे बाप रे 12 तास फास्टिंग, एवढी अवघड गोष्ट नाही आहे.
मी डायबिटिक पेशंट म्हणतो एनिवे तुम्ही शुगर चेक करायच्या वेळेला 10 ते 12 तास फास्टिंग करताच ना. हो. इट्स अ सेम थिंग. त्या रात्रीच्या वेळेला म्हणजे 12 तास फास्टिंग तर प्रत्येकाने करायला पाहिजे, रिगार्डलेस ऑफ तुम्ही डायबिटिक आहात का नॉन डायबिटिक आहात. म्हणजे रात्री माझं जर का 9ला म्हणजे नेहमीच्या रोज सुद्धा म्हणजे तू सुद्धा करायला पाहिजे ह्याच्यातले. तर रात्री 9 वाजता जर का माझं जेवण झालेलं आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत कुठलंही सॉलिड किंवा कुठल्याही पद्धतीचं शरीराला त्रास देईल असं फूड मी नाही खायचं. म्हणजे मी थोडक्यात पाण्यावरती राहायचं. या रात्री 9 ते सकाळी 9 मधला 7 ते 8 तासाचा वेळ माझा झोपेत जाणार आहे. तसं बघायला गेलं तर रात्री जेवण केल्यानंतर परत 2 तास भूक लागत नाही आपल्याला. आरामात आपण झोपेपर्यंत तेवढं हे राहू शकतो. राहिलेला प्रश्न असतो सकाळचे 1 किंवा 1.5 तास जर का मी माझ्या स्वतःवर संयम ठेवू शकलो तर 12 तास फास्टिंग सोपं होऊ शकतं. कारण हा जो वेळ आहे रात्री 9 ते सकाळी 9 म्हणजे कसं आहे की आपलं जे शरीर आहे ते सूर्याच्या गतीप्रमाणे सर्कॅडियन रिदम म्हणजे एक सूर्योदय ते सूर्यास्त आणि परत सूर्यास्त ते सूर्योदय त्यातलं सूर्योदय ते सूर्यास्त हा पिरियड आपला ऍक्टिव्हिटीचा असतो. हा आपला पिरियड पाचनाचा असतो. या पिरियडमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम फुल ऍक्टिव्ह असते आणि ती जेव्हा जसा सूर्य ढळत जातो तशी 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 ती कमी होत जाते. सो सूर्य ढळल्यानंतर तुम्ही तुमच्या शरीरावर लोड कमी टाकला पाहिजे आणि सूर्य मावळल्यानंतर 4 तासानंतर म्हणजे रात्री 10 ते 2 हा जो वेळ असतो तो लिव्हर आणि आपल्या शरीराचा ओव्हरऑल डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पचनाचा असतो. आणि 2 वाजल्यापासून परत तिथनं पुढं सकाळी 6 म्हणजे आपण उठत तोपर्यंत 6, 7, 8 वाजेपर्यंत पुढचा 4 ते 5 तासाचा वेळ हा आपल्या शरीरातल्या हिलिंगसाठी वापरला जातो. त्यावेळेस शरीरातली घाण सगळी बाहेर टाकली जाते, टॉक्सिन सगळे रिमूव्ह केले जातात आणि म्हणूनच सकाळी उठल्यावर आपल्याला टॉयलेटला जाण्याची अर्ज होते. तर हे जर का मी गती बिघडवली तर तुम्ही नेचरच्या अगेन्स्ट किंवा तुम्ही निसर्गाचे नियम मोडल्यासारखं आहे. तुमची जीवनशैली तुम्ही विरुद्ध पद्धतीनं कॅरी करता आणि जर काही वारंवार मी हे करायला लागलो तर रात्री 9 नंतर किंवा जेवढं उशिरा मी फूड खाणार ते सगळं अनडायजेस्टेड फूड माझ्या शरीरात तसंच न पचलेलं पडून राहतं आणि ते माझ्या शरीरात वेगवेगळे व्याधी तयार करतं. सिंपल फंडा. किती सोप्या आणि हे तर प्रत्येक जण करू शकतो. हे आपण इनफॅक्ट शिकवतो. पण ही डायबिटिक रिव्हर्सलची किंवा डायबिटीस कंट्रोलची सगळ्यात पहिली सोपी प्रक्रिया आहे आफ्टर कार्बोहायड्रेट किंवा कॅलरी रिस्ट्रिक्शन. बरोबर. आणि मग तुम्ही ते 16 तासापर्यंत घेऊन जाऊ शकता. मग 16 तासाची मला सवय झाली की मग 20 तासापर्यंत, मग 24 तासापर्यंत, मग 3 दिवसाचं, मग 5 दिवसाचं, मग 10 दिवसाचं आणि मग 14 दिवसाचं. जे आता मी ह्याच्यामध्ये करतोय ते. आणि यू डोंट बिलीव्ह मी एकटा करत नाही. 350 लोक माझ्या बरोबर विचारणारच होते की किती आता लोक तुमच्यासोबत आहेत आणि एकदम सगळ्यांच्या एकदम पॉझिटिव्ह आणि एकदम छान रिॲक्शन आहेत. सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केलं. म्हणजे त्याला मी 2 नावं केली होती. एक मिनी फास्ट आणि दुसरं सुपर फास्ट. 7 दिवसाचं पहिलं करून बघा. त्याला आम्ही मिनी फास्ट ज्यांना कॉन्फिडन्स वाटत नाहीये. आणि डोंट बिलीव्ह जवळपास एक 20 ते 30% लोकांनी मिनी फास्ट स्वीकारला होता. त्यातले ऑलमोस्ट ज्या लोकांनी ते म्हणजे आम्हाला 7 दिवसात खूप डॉक्टर छान वाटायला लागले. आता वॉटर फास्ट नंतर ते म्हणा आम्ही अजूनही पुढे 7 दिवस कंटिन्यू करू. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तुम्ही सांगितलं आता की फास्टिंग सगळ्यांसाठीच चांगलं म्हणजे डायबिटीज असो किंवा डायबिटीज नसो कोणासाठी चांगलं नाहीये किंवा त्याचे काही दुष्परिणाम आहेत का? फास्टिंग कुणासाठी चांगलं नाही तर लहान मुलांनी पर्टिक्युलरली फास्टिंग नाही करायला पाहिजे. त्यांना 3 to 4 meals कारण त्यांची ग्रोथ त्यावेळेला होत असते. तर त्यांनी 12 तासापेक्षा जास्त नाही एक्सटेंड केलं पाहिजे. आणि बेसिकली हा सिंपल फंडा आहे की मला भूक लागल्यावर खाल्लं पाहिजे. ही सवय जी आहे ना, मला फ्री वेळ आहे म्हणून मी चरत राहिलोय, बरोबर, हा जो फंडा आहे. किंवा काही काही जणांचं कसं असतं की मला ते जेवताना गोड लागतंच, मला जेवताना हे पाहिजेच, किंवा मला रात्री झोपताना काहीतरी गोड नाही खाल्लं तर मला नाही जमत, मला कॉफी रात्री प्यावीच वाटती. हे जे आपण जे जिभेचे चोचले पुरवण्याचे जे आपण हॅबिट्स लावलेले आहेत त्या लहान मुलांच्यात रेसिप्रोकेट होताना दिसत आहे. दुसरी गोष्ट काय आहे, इमोशनल इटिंग फार जास्त आहे. इमोशनल इटिंग म्हणजे आयदर तुम्हाला आनंद असेल तरी पण तुम्ही खाणार, डिप्रेशन मध्ये असेल तरी पण तुम्ही खाणार, एंटरटेनमेंटला खाणार, आणि पार्टीला तर खाण्याशिवाय पार्टी होतच नाही. म्हणजे सोशल गॅदरिंग मध्ये फूड हा एवढा इम्पॉर्टंट फॅक्टर झालेला आहे. म्हणजे लोक मी बऱ्याच वेळा बघतो की मीटिंग असते की हेल्दी फूड कसं खायचं, काय खायचं, मस्त दुपारचं जेवण बिवण सगळं करून आलेले असतात. बऱ्याच वेळा आमच्या दुपारी वगैरे असतात तिथं बला मोठ्या मोठ्याने म्हटलं हा आता चहा नाही पिणार, हे नाही करणार, आणि जरा तिथनं बाहेर पडले हॉलमधून की तिथनं बाहेर संध्याकाळी तिथं वडापाव आणि चहाच्या गाड्यावरतीच ते मस्त हे खात असतात. म्हणजे एवढा सुद्धा आपल्याला संयम नसतो. तो फास्टिंग चांगला आहे का वाईट आहे? आणि इनफॅक्ट मला वाईट वाटतं की तुम्ही जसं म्हटलं इंटरनेटवरती मी काढून बघतो ना,
तर त्याचे प्रोज सांगण्यापेक्षा ना पहिल्यांदा घाबरवलं जातं. बरोबर आहे. हा फास्टिंग केल्याने असं होतं, फास्टिंग इज डेंजरस, फास्टिंगमुळे हायपोग्लायसेमिया. अरे किती किंवा लोकांना एखादा कमी वजनाचा माणूस असेल आणि त्याला फास्टिंग डॉक्टरांनी सांगितलं तर घरचेच म्हणतील की अरे आधीच वजन नाहीये तुझं, कशाला सांगतायत, कशाला करतोयस तू. फास्टिंग म्हणजे हाडकुळ होणं, फास्टिंग म्हणजे मरतुकडं होणं. आणि किंवा शरीर शुद्धीकरण ही प्रक्रिया आपण गृहीत धरत नाही. माझा सिंपल प्रश्न आहे की माझा म्हणजे ह्याला की बाबा फास्टिंग कुणाला, तर आतापर्यंत उपास किंवा अनशन हा वर्ड आपण ऐकलाय. तर अगदी महात्मा गांधींपासून ते आताच्या आपण जरांगेंचं केलेलं असेल किंवा अण्णा हजारेंचं बघितलं आपण. हां, सो ही लोक करायची. तर या लोकांनी फास्टिंग केल्यामुळे यांची शुगर लो झाली, चक्कर येऊन पडले वगैरे असं झालंय का कधी? नाही. कधीतरी नॉर्मल व्यक्तीनं उपास केला म्हणून त्याची शुगर लो होते आणि तो खाली पडतोय असं कधीच होत नाही. जरा बारकाईनं आपण बघितलं तर. बरोबर. माझा सांगायचा उद्देश काय आहे की फास्टिंग तुमचं कधीच शुगर लो करत नाही. त्यामुळं फास्टिंग हे उलट आहे की हायपोग्लायसेमिया होणाऱ्या पेशंटनी फास्टिंग करायचं नाहीये. फास्टिंगमुळे हायपोग्लायसेमिया होत नाहीये. दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. कळला. हो. फास्टिंग केल्यामुळं तुम्हाला शुगर लो होत नाहीत. धादांत खोटा आहे. आता मला सांगायचं आहे मग हायपोग्लायसेमिया कुणामध्ये होतो? कुणामध्ये हायपोग्लायसेमिया होतो? डायबेटिक पेशंट. बरोबर आहे. मग आता प्रश्न येतो हायपोग्लायसेमिया मला नेमकं कशामुळे होत असेल? डायबेटिक पेशंटमुळे. फास्टिंग केल्यामुळे तर होत नाहीये. मी गोड कमी खायचं केलं त्यामुळं का अजूनही काहीतरी करतो? डायबेटिक पेशंट्स काय करतो जे नॉन डायबेटिक पेशंट करत नाही? नॉन डायबेटिक पेशंट गोळ्या घेतो का? नाही. डायबेटिक पेशंट गोळ्या घेतो. सो मी जर का फास्टिंग पण मला करायचं आहे आणि मला माझ्या डायबिटीसला रिव्हर्स करायचं आहे, तर ज्या वेळेला तुम्ही ॲक्यूट फास्टिंग करताय त्यावेळेला तुमच्या गोळ्या औषधं बंद करणं, गोळ्या औषधांचे डोस ॲडजस्ट करणं किंवा अशा पद्धतीच्या गोळ्या घेऊ नका ज्या तुमच्या इमिजिएटली शुगर लो करतात. हे सायंटिफिक नॉलेज देणं गरजेचं आहे खरं म्हणून तिथं काय सांगणं गरजेचं आहे, फास्टिंगला डिस्करेज करून त्याला बदनाम करण्यापेक्षा बरोबर आहे गोळ्या औषधांचे डोस योग्य डॉक्टरांकडून ऍडजस्ट करून घ्या आणि छान फास्टिंग करा ना. मोस्ट ऑफ द पीपल टेक दिस ॲज अ एक्सक्यूज, कारण त्यांचा माइंडसेट फास्टिंगला नसतो. बरोबर आहे. आता तुझं पण सगळं फास्टिंग, अरे बापरे 14 दिवसाचं फास्टिंग असं म्हणल्याच काही लोक चक्करून खाली पडतात. त्यांचं मनामध्येच होतं आता फास्टिंग कसं करायचं. आपण अन्नाशिवाय जगूच शकत नाही ही पण एक त्यामागची मानसिकता असते. खूप मोठी मानसिकतेचा रोल, माइंडसेटचा खूप मोठा रोल येतो. आणि तुम्ही खावा किंवा न खावा शरीरात ग्लुकोज होण्याची प्रक्रिया अव्याहतपणे राहणार आहे. बरोबर आहे. इनफॅक्ट तुम्ही जेव्हा फास्टिंग करता तर पहिले 1-2 दिवस तुम्हाला त्रास होणार, 1-2 दिवस तुम्हाला क्रेविंग होणार. तर ते क्रेविंग होऊ नये म्हणजे चिडचिडेपणा पण तेव्हा वाढतो, तर तुम्ही बॉडीला त्यावेळी डिहायड्रेट होऊ द्यायचं नसतं. आणि तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे ज्युसेस किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या स्मूदीज किंवा शहाळ्याचं पाणी, संत्र मोसंब्याचे ज्यूस तुम्ही सिप बाय सिप मध्ये घेऊ शकता. असं काही नाहीये की बाबा मला उपाशीच मारायचं आहे त्यावेळेला. आणि पहिल्या 2 दिवसामध्ये आपल्या शरीरातलं जे ग्लायकोजेन आहे, जे लिव्हरमध्ये साठवलेलं असतं, ते शरीर पूर्ण युटिलाइज करतं. आणि साधारण 72 आवर्स नंतर म्हणजे जेव्हा तुमच्या 48 तास 72 तास फास्टिंग होतं त्यानंतर मग खरी मजा दिसायला लागते, ज्या वेळेला तुमच्या शरीरात स्टोअर केलेलं फॅट आहे ते घटायला लागतं. आणि मग तुमच्या शरीरात किटोसिस म्हणून एक प्रक्रिया होती. आणि जेव्हा ते किटोसिस नंतर आपल्या शरीरात हॅपी हार्मोन्स तयार होतात, एकदम मन शांत होऊन जातं, एकदम क्लॅरिटी येते, तुमचा कामावरती फोकस वाढतो, ऊर्जा डबल होती तुमची, आतून तुम्हाला छान वाटायला लागतं. सो एकदा का तुमच्या गटला, एकदा का तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला ब्रेनकडनं सिग्नल गेला की तुला अन्न मिळणार नाहीये, अन्नाशिवाय तुला राहायला लागणार आहे, एकदा त्याला कळलं की ते कावकाव चिवचिव नाही करत. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. कावळे ओरडत नाही पोटात. मी फास्टिंग करू शकतोय आणि मी न जेवता राहू शकतोय, हा एकदा मेसेज ब्रेनकडनं ह्याला गेला की एकदम छान वाटायला लागतं. ती जी वेळ आहे, ती जी आपली भुकेची वेळ आहे, त्या वेळेला तुम्ही सांभाळणं गरजेचं असतं. आणि आम्ही त्यावेळेला काय म्हणतो की तुमचा जो ब्रेकफास्ट आहे, तुमचं जे दुपारचं जेवण आहे, तर त्या वेळेला तुम्ही जे काही मेडिकेटेड किंवा आपण जे फास्टिंगच्या वेळेला जे अलाउड केलेले ज्यूसेस आहेत, स्मूदीज आहेत, त्या तुम्ही ना फक्त घटाघटा पिऊ नका. तुम्ही डोळे बंद करा, इमॅजिन करा की बाबा मी माझं दुपारचं जेवण करतोय, राईट. ग्रॅटिट्यूड व्यक्त करा आणि 15 मिनिटं आरामात सिप बाय सिप ते पार्टीमध्ये पेग कसे रिचवतात ना, तसे आम्ही म्हणतो ज्यूस फेस्टिंगमध्ये तुम्ही सिप बाय सिप हे ज्यूस आणि स्मूदीचे पेग रिचवा आणि तुमच्या डायबिटीसला पळवून लावा. ह्याचा परिणाम काय होतो की तुमचं फॅट त्याच्यामध्ये वेगाने होतं. ग्लायकोजनचं स्टोरेज संपून गेल्यानंतर जे आपल्या पेरिफेरल सेल्समध्ये किंवा स्केलेटल मसलमध्ये जे
फॅट अडून राहिलेलं असतं, जे तुमच्या शरीरात इन्शुलिन रेझिस्टन्स वाढवत असतं, ते वेगाने घटायला लागतं. सो फास्टिंगमध्ये वेट लॉस होत नाही, फास्टिंगमध्ये फॅट लॉस होतो, जो टाईप 2 डायबेटिक पेशंट्सना फार गरजेचा असतो. मिथ बस्टिंग आहे डॉक्टर, कारण फास्टिंग मध्ये लोक मला वजन कमी करायचंय, मी फास्टिंग करते, असं होतं जनरली, असं पाहण्यात पण येतं. पण आपण विचार नाही करत की ह्यामध्ये फरक काय आहे, फॅट लॉस आहे की वेट लॉस आहे. फार महत्वाचं. दुसरं, तुम्ही आता म्हणालात की लहान मुलांनी टाळणं अपेक्षित आहे, तर टाईप 1 मध्ये जनरली लहान मुलं आहेत, 12 तासापर्यंत करू शकतात. त्यांना आम्ही सांगतो तुम्ही इव्हन 16 तासापर्यंत पण एक्सटेंड करू शकतात. ओनली थिंग यू हॅव टू मॉनिटर युअर शुगर लेवल्स. तुमचं इन्शुलिन त्या पद्धतीनं तुम्ही ऍडजस्ट करून घेतलं पाहिजे. आणि तुम्ही जे ज्यूस घेताय त्याच्याऐवजी तुम्ही थोड्याशा व्हाईट स्मूदीज म्हणून आपण त्यात प्रकार हे करतो, तर तुम्ही थोडंसं अंडर डॉक्टर ऑब्झर्वेशन केलं तर ते अप टू 16 आवर्स पण टाईप 1 डायबिटिक करू शकतात. जे बेड रिडन आहेत, जे ॲडमिट आहे किंवा क्रॉनिक कंडिशन, क्रॉनिक डेबिलिटेड कंडिशन आहे, मला डायलिसिस वगैरे आहे किंवा मला रिसेंट काही ट्रॉमा आहे, त्यामुळे मी जर का मला कुठं ICU मध्ये वगैरे ॲडमिट केलेलं आहे किंवा कुठल्या तरी मोठ्या दुखण्यातनं मी उठून माझं वेट लॉस खूप जास्त झालेलं आहे, म्हणजे मी जर का ऑलरेडी काय म्हणू शकतो, माझी तब्येत ऑलरेडी खालावलेली आहे, तर त्या लोकांनी फक्त फास्टिंग नाही करायचं, कारण त्या केसमध्ये डिहायड्रेशन होऊ शकतं. बरोबर. आणि इव्हन जेव्हा आपण फास्टिंग करतो, अशा लॉंग टर्म किंवा थेरापॅटिक फास्टिंग ज्याला आम्ही म्हणतो, थेरापॅटिक फास्टिंग जेव्हा तुम्ही करता तर तुम्ही 15-15 मिनिटांना तुमच्याजवळ एक पाण्याची बॉटल तुम्ही बरोबर ठेवायचे आणि त्याच्यामध्ये तुम्ही आयदर तुळशीचं पाणी, पुदिन्याचं पाणी किंवा केसर वाळं पाणी, की ज्याच्यामुळे तुमचं क्रेविंग कमी होणार, थोडंसं त्या पाण्याला थोडं टेस्ट पाहिजे. बरोबर. तर ते, आणि ती पण कुठलंही हर्बल तुम्ही वापरू शकता किंवा केसर म्हणून जे ज्यांना एकदम काय म्हणतो की राजेशाही पद्धतीनं पाहिजे, तर या गोष्टींमुळे काय होतं, जेव्हा तुम्ही त्या पाण्याला चव देता त्यावेळेला क्रेविंग कमी होतं. आणि फास्टिंगमध्ये पहिलं जेव्हा आपण सुरू करतो, पहिले काही दिवस ते एकदम चिडचिडेपणा वाढतो, तो थोडा चिडचिडेपणा तुमचा त्याच्यामुळे कमी होतो आणि फास्टिंग तुम्हाला इझी होऊन जातं. व्हेरी नाईस. झोप सुधारते, सगळ्यात महत्त्वाचं, झोप चांगली लागायला लागते. आणि मन शांत झाल्यामुळे घरातले वाद पण त्याच्यामुळे कमी होतात. हा पण एक ॲडिशनल बेनिफिट आहे. ओके डॉक्टर, हा मुद्दा जास्त पटला होता, फार महत्त्वाचा, म्हणजे आपल्या दर एपिसोड मध्ये हा मुद्दा येतो, घरातल्या शांततेबद्दल. तुम्ही ते कुठेही रिलेट करा, नवऱ्याशी करा किंवा बायकोशी करा, हा मुद्दा येतोच. डॉक्टर, इंटरमिडियंट फास्टिंग बद्दल काय सांगाल, किंवा त्याचं फॅड, 1-2-3 गोष्टी त्या बाबतीत मला असं लक्षात आलं की त्याचं एकतर फॅड आहे किंवा काही 1-2 केसेस अशा पाहिल्या की अति केल्याने एक तर त्या माणसाच्या, तो माणूस चक्कर येऊन पडला आहे किंवा त्याच्या हार्ट डिसीजवर ॲग्रिवेट झालेला. एक्झॅक्टली. तर मग काय सांगाल याबद्दल? कुठलीही गोष्ट अति तिथं माती तसंच आहे. म्हणजे विदाऊट प्रिपरेशन मी धाडकन ती गोष्ट सुरू केली, विदाऊट रिड्युसिंग इन्फ्लमेशन, विदाऊट डुईंग बॉडी डिटॉक्स. जर का मी कंटिन्युअसली बॉडीवरती लोड टाकत गेलो आणि फक्त मी ज्युसेस पीत गेलो तर माझं ब्लड व्हॉल्यूम एक्सेसिव्हली वाढायला लागतं. ब्लड व्हॉल्यूम म्हणजे माझं हृदयावरती प्रेशर वाढलं, मी फक्त काय करत लिक्विड इंटेक घ्यायला लागलेलं आहे. आणि त्या केसमध्ये मला जगण्यासाठी जी काही बेसिक कार्बोहायड्रेटची नीड आहे बेसिक, ती मी फुलफिल नाही केली. ॲक्यूट कॅलरी रिस्ट्रिक्शन करत असताना मी इलेक्ट्रोलाइट ओव्हरलोड केला, म्हणजे माझ्या शरीरात पाणी आणि मिनरल्स खूप जास्त प्रमाणात माझ्या शरीरात यायला सुरुवात झाली. आणि या लोकांना आयदर हायपर कॅलेमिया होतो, हायपर नायट्रेमिया होतो, म्हणजे सोडियम पोटॅशियमच्या लेवल एक्सेसिव्हली ब्लडमध्ये वाढतात, त्यामुळं त्याचा जो परिणाम आहे तो हृदयाच्या स्नायूंवरती होतो. आणि त्यामुळं आयदर त्यांना कार्डियक अरेस्ट किंवा हार्ट अटॅक किंवा रिदम खराब होणं किंवा सडन कार्डियक अरेस्ट होणं हे प्रकार त्याच्यामध्ये होऊ शकतात. सो इफ यू आर सफरिंग फ्रॉम सच काइंड ऑफ अ सिनारिओ, तर पहिल्यांदा तुम्ही थोडंसं इन्व्हेस्टिगेट करणं गरजेचं आहे, तुमच्या बॉडीला प्रिपेअर करणं गरजेचं आहे. ग्रॅज्युअली यू हॅव टू गो. आणि कसं होतं की एक अशी केस जर का झाली असेल राईट, तर 1 लाख जणांना फायदा झालाय. आता माझं म्हणणं काय की तुम्ही जेव्हा दाखवताय ना त्यावेळी तुम्ही दोन्ही सिनारिओ दाखवा ना. म्हणजे माझं म्हणणं आहे की 5 लाख लोकांनी आतापर्यंत किंवा 50 लाख लोकांनी सक्सेसफुली फास्टिंग केलंय आणि त्याच्यामध्ये 1 डेथ झालेली आहे, राईट. तर मग माझं म्हणणं आहे की हे स्टॅटिस्टिक जर का मी रेग्युलर दिवसातनं 3 वेळेला किंवा 2-2 तासांनी जेवणाऱ्या लोकांना लावलं तर 50 लाखातल्या 5 लाख लोकांची डेथ झाली त्या लोकांची. मग हे स्टॅटिस्टिक तिथं का नाही लावत आहे तुम्ही? ते हायलाईट नाही होत की 2-2 तासांनी खाणाऱ्या लोकांच्या मध्ये हे डेथ एवढ्या झालेल्या दिसून आलेल्या आहेत. तर आपण काय करायला लागलोय, फास्टिंग टाळण्यासाठी ते एक्सक्यूज घ्यायला लागलेलं असं मला कुठंतरी वाटतं. दुसरी गोष्ट, आमच्या मेडिकल सिलेबसमध्ये किंवा मॉडर्न सायन्समध्ये फास्टिंगला फक्त शुगर तपासण्यापुरतं लिमिटेड ठेवलेलं आहे. फास्टिंग हे हिलिंगसाठी वापरायचं असतं, हे बिईंग डॉक्टर आम्हाला शिकवण्यात आलेलं नाही. त्यामुळे आमच्या दृष्टीनं हे नॅचरोपॅथीमध्ये आहे ना, हे आयुर्वेदामध्ये आहे ना, मग ते थोतांड आहे.
मला माझ्या पॅथीमध्ये जोपर्यंत मला अमेरिकन डायबेटिक असोसिएशन त्यांच्या टेक्स्टबुकमध्ये छापून सांगत नाही तोपर्यंत मी मानणार नाही. हा इगो आहे. सो माझं म्हणणं आहे की व्हेरीफाईड येणं अपेक्षित आहे तुम्ही माझं म्हणणं आहे की करून बघा ना. माझं म्हणणं आहे की हार्म काहीच नाही आहे. आणि असं काही नाही की हे म्हणजे आपण काहीतरी फार जगावेगळं त्या केसमध्ये सांगायला लागलो. थोडे मेडिसिन्स तर कमी करायचे आहेत, मेडिसिन्स तर ॲडजस्ट करायचे आहेत. आणि हे करून जर का माझ्या मूळ कारणावरती काम होणार असेल, इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होणार आणि त्याचा फरक दिसतो, इट्स डॉक्युमेंटेड. म्हणजे याचे कितीतरी रिसर्च, जवळपास फास्टिंग आणि ह्याच्यावरती कमीत कमी 5,000 रिसर्च आर्टिकल असतील कमीत कमी. म्हणजे एवढा आणि उगाच त्याला नोबेल पारितोषिक आणि ह्यानं गौरवणार नाहीत ना ऑटोफेजी आणि सायन्सला काहीतरी. सो आपण काय करतो की एका बाजूला सायन्सचं एक्झाम्पल घेतो, दुसऱ्या बाजूला मायथॉलॉजीचा पण सपोर्ट देतो. बरं आपल्या ह्याच्यात ते सांगितलंय तरी पण ते आपण ऍक्सेप्ट करत नाही, कारण आपल्याला एक्सक्यूज पाहिजे फास्टिंग तोडण्यासाठी किंवा न करण्यासाठी. कारण हा संयमाची परीक्षा आहे. कारण संयम हा असा गुण आहे जो भल्या भल्यांना मानसिकतेची पण परीक्षा आहे, माइंडसेटची परीक्षा आहे 100%. आणि फास्टिंग हे फक्त आहाराशी रिलेटेड नाहीये. फास्टिंगला स्पिरिच्युअलिटीची पण जोड द्यायला लागते. फास्टिंग जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला वैचारिक फास्टिंग पण गरजेचं आहे. म्हणजे तुमचे विचार आहेत ना त्यावेळेला सात्विक. म्हणून फास्टिंगच्या वेळेला आपल्याला सांगण्यात आलंय तुम्ही चॅन्टिंग केलं पाहिजे, तुम्ही इतरांचं भलं चिंतन केलं पाहिजे, तुम्ही दानधर्म त्यावेळी केला पाहिजे. सो आणि हे काय असं नाही की पहिला पूर्वापार चालत आलंय, फक्त आता हे नव्याने परत सांगणं गरजेचं आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये बघतो आपण ते, मला वाटते मी मध्ये सत्यनारायणाची पूजा होती घरात आणि ते तोच हे सांगत होते. तो गरीब बिचार ब्राह्मण होता, त्याला असाच झाला, त्याच्या घरी व्याधी झाला वगैरे. मग त्यांनी हे सांगितलं आणि त्याला सांगितलं दानधर्म कर आणि उपास तापास कर. अरे मी म्हणलं हे तर सुरुवातीपासून सांगितलेलं आहे की दानधर्म करायला पाहिजे आणि उपास तापास करायला पाहिजे. तर त्यावेळेला देवाचं नाव घेऊन आपल्याला उपास करायला सांगितलं जायचे, पण त्याचं मे बी प्रिन्सिपल असं असेल की तुमची हेल्थ त्यावेळेला सुधारली पाहिजे. आणि हे युनिक आहे नेचरमध्ये किंवा निसर्गामध्ये पण. एखादा प्राणी जेव्हा आजारी पडतो, त्याला उलट्या होतात, पोट साफ होतं, तो डॉक्टरांकडे नाही जात, तो पहिल्यांदा आयदर गवत खातो किंवा तो गप्प बसतो पाणी पिऊन. तो 2-3 दिवस काही खात नाही आणि तब्येत सुधारल्यानंतर तो हे करतो. बाकी प्राण्यांकडे कशाला जायचं? आपल्या घरातलं लहान मूल जेव्हा आजारी पडतं ते नको म्हणतं आईला, मला नको 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 खायला. ते आईलाच बिचारीला वाटत असतं ती काहीतरी खा. बाळ पण आणि आपल्याला सुद्धा, आपण पण आजारी असतो ना, आपली खाण्यावरची वासना उडून जाते. बरोबर आहे. तर आपल्याला जात नाही फूड, तोंड कडू झालेलं शरीर सांगत असतं की बाबा आराम दे, मला आराम दे. ही काय असं म्हणजे काय फार इंटरमिटंट फास्टिंग आणि हे काय आपण फार जगावेगळी गोष्ट करायला लागलोय मला नाही वाटत. असं इट्स अ नॉर्मल थिंग. वी आर गोइंग बॅक टू. जसं तुम्ही म्हणाला तसं एक स्टेटस सिम्बॉल उगीच त्याला एक ते लेबल लावल्या गेलंय आणि लावा, हरकत नाही, अवडंबर केल्या करा आणि मग लावा. अगदी बरोबर. करायच्या अगोदरच मी लोक नुसतं पहिला हा करणार आणि करत काय नाही तसं नको. आणि ज्याला करायचं आहे तो करून पण टाकतो. म्हणजे वॉटरफास्ट अगदी मी काही जैन आणि यांच्यामध्ये ते बघितले 30-30 दिवस पाण्यावरती राहणारी लोक आहेत. आणि खरं सांगू का, म्हणजे तुमचं जेवढं वजन आहे, खरं सांगू म्हणजे बोलायला सांगायचं अगदी जर का पूर्ण ह्याच्यामध्ये मी गेलो तर जेवढं तुमचं वजन आहे तेवढे दिवस नुसत्या पाण्यावर तुम्हाला शरीर जिवंत ठेवतं, तुम्हाला मरत नाही, माणूस मरत नाही. ह्याच्यात ट्राय करू नका लगेच कोणी, नाही करणार नाही. पण म्हणजे असं म्हणतात की भगतसिंग आणि त्यांनी सगळ्यात मोठा हे केला होता, 55 दिवस ते लोक फक्त पाण्यावरती आणि ह्याच्यावरती राहिले होते. क्या बात आहे, व्हेरी नाईस. डॉक्टर, तुम्ही फास्टिंगचं महत्त्व सांगितलं, त्याचे फायदे देखील सांगितले आत्ता. तर आता ह्या सगळ्यांमध्ये मानसिकता फार मोठा रोल प्ले करते. तर मग क्रेविंग्स, रोजची जी माझी सवय आहे खाण्याची, सारखं खाण्याची, तर ते क्रेविंग्स कसं थांबवणं अपेक्षित आहे यामध्ये? लगेच तर पहिल्यांदा ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे की मला क्रेविंग होणार आणि नॉर्मल गोष्ट आहे. पहिली गोष्ट, त्या मुवमेंटला तुम्ही तिथून बाहेर पडणं गरजेचं आहे. ती मुवमेंट आहे ना, तुम्ही बिझी राहिलं पाहिजे, बिझी त्या दिवशी. आणि फूड सोडून, कारण कसं होतं की मी जर का त्या दिवशी, म्हणजे माझा तर हा वैयक्तिक अगदी अनुभव आहे, पहिले 2 दिवस हमखास होता. आणि ज्या दिवशी आपण फास्टिंग करायला बसतो ना त्या दिवशी इंस्टाग्राम ओपन केलं की ते फूडचेच दिसायला लागतात. गाडीतनं जायला लागलं की तिथं शेजारी कच्ची दाबेलीचा मस्त वास येतो, कधी येणार नाही, तिथं गेलेला आहे तर वडापावचा छान दिसायला लागतो. किंवा त्या दिवशी मग एखादा मी जर का हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन असेल तर मला फार तीव्र इच्छा होती. बरोबर आहे. तर तुम्ही तसे जे ट्रिगर आहेत त्या ट्रिगरपासून स्वतःला पहिली गोष्ट लांब ठेवण्याचा प्रयत्न करा, जर का तुम्हाला तेवढा हे नसेल तर. आणि ती मुवमेंट पार पाडणं गरजेचं आहे. म्हणजे ती एक ठराविक वेळ असते आपली, भुकेची वेळ म्हणू शकतो आपण, किंवा तर त्यावेळेला तुमच्याबरोबर असं कुठलं तरी एखादं लिक्विड किंवा असं काहीतरी हे ठेवा की जे तुम्हाला एक सॅटिस्फॅक्टरी फिलिंग देईल, जे सगळ्यात बेस्ट, ज्यानं आपल्याला सुदिंग फिलिंग पण येतं आणि आपल्याला ते फास्टिंगमध्ये चालू शकतं, म्हणजे शहाळ्याचं पाणी.
ओके. तर पहिला अगदी तुम्हाला फारच जर का क्रेविंग व्हायला लागलं, सहन होत नाहीये, तर तुम्ही नारळाचे जे त्या शाळेमध्ये जे खोबरं असतं त्याचे एक 2 तुकडे खाल्लेत तर ते एक वेळ अलाउड आहे. आणि हे पहिले 2 दिवस असतं, लक्षात घ्या. जोपर्यंत तुमचा ग्लायकोजेन शरीरातला वापरतोय त्यावेळेस शरीर ते कावकाव कावकाव करायला लागतं. तिसऱ्या दिवशीपासून तुमची बॉडी एकदम तुम्हाला रिलॅक्सिंग आणि सुदिंग फिलिंग द्यायला लागते. शेजारी बसून व्यक्ती पूर्ण जेवण पण करत होते. म्हणजे मला आठवते की 4था-5वा दिवस होता आणि मी कंटिन्यू करत होतो. आणि 5व्या दिवशी मी क्लिनिकमध्ये आलो, सगळेजण स्टाफ मेंबर डबा काढून, सर या की जेवण. मी म्हणलं माझं फास्टिंग आहे. त्यांनी छान जेवण केलं. मी माझ्याबरोबर ते पाण्याची बॉटल आणली होती. 15-20 मिनिटं मी गप्पा मारल्या आणि एकही घास नाही खाल्ला. आणि मी त्यांच्याबरोबर सिप बाय सिप मी पाणी पित होतो, जेवण करत होतो. त्यांचं जेवण झालं, त्यांनी ढेकर दिली, मी पाणी पिलं, मी पण ढेकर दिली. सो इट्स तुम्ही माइंडला सिग्नल काय पाठवताय. तुम्ही माइंड, माझं पण पोट भरलं. मी म्हटलं की तुमच्यावर माझंही पोट भरलं आणि मला ऍक्च्युली ढेकर आली ह्याच्यातली, भले मी ते पाणी पिलं होतं. सो मनाला तुम्ही फिडिंग दिलं की मला त्रास होतोय तर होणार. हा पहिली गोष्ट. दुसरं, पहिल्या 2 दिवसानंतर तुमचं डोकं दुखणार. पहिल्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला झोप नाही येणार. हे डिटॉक्स सिम्पटम आहेत. हे सिम्पटम दाबायचे नसतात. म्हणजे ह्याच्यासाठी थोडं मेडिकल मॉनिटरिंग योग्य पद्धतीनं लागतं. आम्ही त्यांना म्हणतो की दीज आर डिटॉक्स सिम्पटम. जसं 3रा महिना आहे प्रेग्नन्सीचा, तर त्यावेळेला उलट्या येणार, 6व्या-7व्या महिन्यात डोहाळे लागणार, तर ते आपण दाबायचे नसतात ना. ते इट्स अ गुड साईन. उलट लोक ते डोहाळे लागले म्हणून हे करतात. सेम गोष्ट आहे की आम्ही तेच सांगतो की तुम्हाला 3ऱ्या-4थ्या दिवशी डिटॉक्स सिम्पटम दिसायला लागले, दिस इज अ गुड साईन. म्हणजे तुमचा गेल्या जेवढे जास्त डिटॉक्स सिम्पटम दिसतात त्याचा अर्थ गेले 3 महिने कचरा भरपूर टाकलाय. थोडेसे दिसतायत तो थोडा टाकलाय. आणि जर का नाही दिसले तर वेल अँड गुड, नाही कचरा टाकलेला तुम्ही. सो बारीक डोकं दुखतं, ऍसिडिटी होती, काय काय जणांना ब्लॅक स्टूल पास होतात, काय काय जणांना रेड युरिन किंवा वेगवेगळ्या रंगाचे युरिन होतात, काय काय जणांना पिंपल्स येतात. मग आम्ही त्याला पेशंट म्हणून काही काळजी नाही करायची, लगेच जाऊ. मग त्याला आम्ही काही नॅचरल वे सांगतो ते कसं हे करायचं. तर शीतपट्टीचा वापर असतो, इनिमा त्यावेळेला तुम्ही घेऊ शकता, ऑइल पुलिंग त्यावेळेला करू शकता. तर तुम्ही एक्सटर्नल आणि इंटरनल डिटॉक्स जर का फास्टिंगला कंबाईन केलात तर हे डिटॉक्स सिम्पटम तुमचे सुदिंग इफेक्टमध्ये जातात. थोडीशी रेस्ट, थोडीशी एक्स्ट्रा घ्यायची, दुपारच्या वेळेला थोडासा पॉवर नॅप घ्यायचा. आणि ॲक्टिव्हिटी प्रिकॉशन जर का काय घ्यायचं असेल तर दररोज तुम्ही समजा हेवी एक्झरसाईज काय करत असाल तर तुम्ही हेवी एक्झरसाईज करू नका. रोज 45 मिनिटं तुम्ही रनिंग किंवा जिम करताय तर त्या फास्टिंगच्या दरम्यान तुम्ही 20 किंवा 25 मिनिटाचं नॉर्मल वॉक ठेवा. नेचरशी जास्त कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही कम्युनिटीमध्ये राहा. फास्टिंग हे एकट्याने करण्याची गोष्ट नाही. आता हे 300-350 लोक आम्ही आहेत, दररोज आम्ही ग्रुपवरती एकमेकांना मेसेज टाकतोय, इन्स्पायर करत असाल एकमेकांना. तर ती कम्युनिटीमध्ये जर का तुम्ही एकत्र येऊन 10-12-15 लोकांनी केलं, किंवा जनरली आम्ही सांगतो पूर्ण फॅमिलीनी तुम्ही सेलिब्रेट करा. जे काय तुम्ही 12 तासाचं, 24 तासाचं, 36 तासाचं जे काय करताय आणि तशा पद्धतीचं बनवा. मग बघा तुमच्या घरातलं एन्व्हायरमेंट कशा पद्धतीचं होतंय. सो पहिला 1 किंवा 2 दिवस मला, आणि विचार काय करायचा आहे, मला आज करायचं आहे. आपण काय म्हणतो, अरे बापरे 7 दिवसाचं फास्टिंग, अरे बापरे 24 तासाचं डिव्हाइड, की मला दुपारी 12 वाजेपर्यंत खायचं नाहीये. परत काय म्हणायचं, मला 6 वाजेपर्यंत खायचं नाही, 6 वाजता बघू. 6 वाजता म्हणायचं आता इथंपर्यंत निभावलंय ना, अजून 1-2 तास आपण वेळ काढूया, दॅट्स इट. आणि जिथं जिथं वाटते तिथं पाणी पित राहा. म्हणजे या एका फास्टिंग मधनं माणसामध्ये किती सुंदर वेगळे गुण पण त्याला लक्षात येत असतील. पेशन्स, सेल्फ कंट्रोल, संयम, सगळ्यात संयम आणि डिसिप्लिन. सगळ्यात महत्वाचं, जेव्हा तुमचं फास्टिंग कम्प्लीट होतं ना, यू स्टार्ट व्हॅल्यूइंग युअर फूड. जे आजच्या कालावधीत खूप खूप महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या फूडची व्हॅल्यू करायला लागतं. तुम्हाला फूडबद्दल एक ग्रॅटिट्यूड डेव्हलप होती की बाबा आपल्याला एवढं सहजासहजी त्या गोष्टी मिळत असतात ना, आपण तेवढी व्हॅल्यू नाही करत त्याची. फास्टिंग गिव्ह यू मेनी बेनिफिट्स. आणि म्हणूनच म्हणजे इव्हन हे माहिती आहे का नाही की असं म्हणतात की श्रीरामांनी सुद्धा रावणाचा वध करण्याच्या अगोदर 24 तास फास्टिंग केलं होतं. त्याच्यातल्या म्हणजे बऱ्याच जे शिवाजी महाराजांचं सुद्धा एक्झाम्पल याच्यात देता येईल की शिवाजी महाराजांनी अफजल खान वधाच्या अगोदर ही इज इन अ फास्टिंग. आणि उलटा प्रकार होता की अफजल खानाला तामसिक फूड खाण्यासाठी त्याच्या हे करत होतं, त्याला तामसिक फूड प्रवृत्त केलं होतं आणि त्याची इरिटेबिलिटी वाढवली होती. म्हणजे खऱ्या अर्थाने या सगळ्या लढवय्या किंवा सगळ्या लोकांनी ना या फास्टिंग मन शांत ठेवण्याच्या दृष्टीने कदाचित तुम्हाला क्लॅरिटी येते, तुम्ही फोकस तुमचा चांगला होतो. बरोबर. अदरवाईज काय होतं की तुम्ही जेव्हा खाईन असताना तुमची क्लॅरिटी डिस्टर्ब होऊन तुम्ही द्विधा मनस्थितीत जाता आणि विचारशक्ती तुमची कुंठित होती किंवा तुम्हाला जास्त आळस होतो. इनफॅक्ट बऱ्याच वेळा फास्टिंग मध्ये लोकांना लवकर झोप येते, 9:30-10ला झोपतात आणि गजराच्या अगोदर म्हणजे ब्राह्ममुहूर्त लोक उठतात 3:30-4 वाजता. म्हणजे माझा पण वैयक्तिक अनुभव आहे की जे फास्टिंग जसं जसं पुढं होत जातं, दररोज 5:30-6ला समजा मी उठतोय ना, तर मला 1 तास 3:55 3:57ला टक्क जागे. असं म्हणता येईल का डॉक्टर की आपलं शरीर म्हणजे ह्या ड्युरिंग दिस प्रोसेस आपलं शरीर ऑटोमॅटिकली निसर्गासोबत
जोडल्या जात होतं, कनेक्ट होतं. 100%. हो. ओके, खूप सुंदर माहिती सांगितली आहे तुम्ही. म्हणजे फास्टिंग करणार तुम्ही? मी फास्टिंग करणार. येस. किती दिवसाचं? सुरुवातीला 4 दिवसांचं. 4 दिवसाचं. व्हेरी गुड, हरकत नाही. कारण ह्यातले जे फायदे आहेत ना, म्हणजे सात्विक भाव किंवा मन शांत ठेवणं, फोकस, हे मला जास्त इम्पॉर्टंट वाटतात. 100%. वजन कमी करणं हा अजिबात भाग नाहीये, पण हे फॅक्टर्स जास्त महत्वाचे आहेत माझ्या दृष्टीने. डॉक्टर, डायबिटिक पेशंट्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी हा प्रश्न येतोय की फास्टिंगचा किती मोठा वाटा आहे डायबिटीज रिव्हर्सलमध्ये? डायबिटिक रिव्हर्सलमध्ये तर फार मोठा वाटा आहे. इनफॅक्ट माझं तर मिशन आहे की माझं तर म्हणणं आहे की प्रत्येक डायबिटिक पेशंटनी फास्टिंग करूनच डायबिटिक रिव्हर्सलपर्यंत पोहोचला पाहिजे. तो एक इझी वे आहे डायबिटिक रिव्हर्स करण्याचा किंवा तुमचा डायबिटीस चांगल्या पद्धतीनं नियंत्रण ठेवण्याचा. आणि ओव्हरऑल कसं आहे की आज लोकांच्या मध्ये आपण बघतो की बिंज फूडचं क्रेज आहे, बिंज वॉचिंगचं हे आहे, कुणाला चहाचं ॲडिक्शन आहे, कुणाला नॉनव्हेजचं आहे, कुणाला सिगरेट, कुणाला दारू, वॉट एव्हर. काही नाही ते लोकांना ॲडिक्शन्स आणि त्याला व्यासंग, काही लोकांना व्यासंग पण आहेत, चांगले पण आहेत आणि खराब पण आहेत. बरोबर आहे. तर लोकांना जसं चहा कॉफीचं ॲडिक्शन आहे ना, तसं मला फास्टिंगचं ॲडिक्शन करण्याची इच्छा आहे. कारण मी अनुभवतो हे की लोकांना एकदा त्याचं महत्त्व कळलं की सुरुवातीला जी लोक आज फास्टिंग करायला घाबरायची, ती आमच्याच कम्युनिटीत लोक जे आता डायबिटीज मुक्त आहेत ते 15 दिवसातनं एकदा, 3-3 दिवसाचं, म्हणजे महिन्यातनं 2 वेळेला त्यांचा त्यांनी इंटरनल ग्रुप तयार केला आहे. आणि त्या ग्रुपमध्ये पण 400-450 लोक आहेत. आणि त्यांचं ते इनिशिएटिव्ह घेऊन 13, 14, 15 आणि 28, 29, 30 दर महिन्याला आता 1.5 वर्ष होत आलं त्यांचं ते ठरवतात आणि त्यांचं ते फास्टिंग करतात. मी आता त्यांना काय झालेलं आहे की फास्टिंगची हे तयार झाली की येस आय वॉन्ट टू डू फास्टिंग. आता कसं आहे, अरे बाप रे फास्टिंग करणं मला, येस आय वॉन्ट टू डू फास्टिंग, इथंपर्यंत आपल्याला लोकांना घेऊन जायचं आहे. आणि मी डायबिटिक पेशंट सांगतो की तुम्ही ते गुगल आणि हे काय सांगते ह्याच्यापेक्षा सिस्टीममध्ये या, ती प्रोसेस काय ती शिकून घ्या. इट्स अ फंटॅस्टिक प्रोसेस, खूप सोपी गोष्ट आहे, फार काही अवघड गोष्टही नाही आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली जे या फास्टिंग आणि डायबिटिक रिव्हर्सलवर बिलीव्ह करतायत त्याच्यावरती हे करा. डायबिटीज फ्री फॉरवर्डमध्ये तर आपण हे आपल्या 4-5व्या महिन्यापासूनच आपण लोकांना हे शिकवतो. आणि जोपर्यंत त्यांचं HbA1c चांगलं कंट्रोलमध्ये येत नाही किंवा जोपर्यंत त्यांचं एक्सपेक्टेड फॅट लॉस होत नाही, इन्शुलिन रेजिस्टन्स कमी होत नाही, तोपर्यंत आपण ते कंटिन्यू ठेवायला सांगतो. सो डेफिनेटली डायबिटिक रिव्हर्सलमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतो. फास्टिंग आणि डिटॉक्सला ऑप्शन नाही असं मी म्हणेन. हो, हे केल्याशिवाय मला नाही वाटत की तुमचं इफ यू आर टाईप 2 डायबिटीस आणि तुमचा डायबिटिक रिव्हर्स झालाय, कॅलरी रिस्ट्रिक्शनला जर का मी फास्टिंगची जोड दिली तर बेस्ट, सगळ्यात बेस्ट. खूप खूप धन्यवाद डॉक्टर. आजच्या एपिसोड्समधले टेक अवे, फास्टिंग म्हणजे वजन कमी करणं, प्लीज ही संज्ञा काढून टाका डोक्यातनं. फास्टिंग म्हणजे तुमचं शरीर शुद्धीकरण, मन शुद्धीकरण, सात्विक भाव निर्माण करणं आणि एखाद्या छान प्रसन्न आणि एखाद्या गोष्टीवर फोकस करणं. याचे खूप चांगले फायदे तुम्ही मला सांगितले वेगळ्या पद्धतीने. ह्या वेगळ्या टर्म्स आता मला होण्यासाठी आणि कायम यंग दिसण्यासाठी पण नवीन टर्म्स लक्षात आलेले आहेत. प्लीज हा एपिसोड व्हायरल होऊ देत, कारण फक्त डायबिटिक पेशंटसाठीच हा महत्त्वाचा नाही आहे, सगळ्यांसाठी हा तेवढाच महत्त्वाचा आहे. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आणि पुढे तुम्हाला कुठल्या विषयांवर चर्चा करायला आवडेल डायबिटीजच्या संदर्भात किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर्सच्या संदर्भात आम्हाला नक्की कळवा. आणि तुम्ही जे प्रेम देताय आम्हाला, तुमच्या कमेंट्समधनं कळतंय, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.